अशी एखादी खमंग अशी चटणी आपल्या घरात असली ना तर आपल्याला भाजीची सुद्धा गरज वाटत नाही। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला खमंग खुसखुशीत आणि चविष्ट अशी लसणाची चटणी करायची आहे। तर आपण म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये साईडला अशी ही चटणी देऊ शकतो किंवा आपल्याला एखाद्या वेळेस भाजी आवडत नाही केलेली तर आपण चटणी भाकर हे सुद्धा खाऊन आपलं म्हणजे भागवू शकतो। आणि एकदा जर बनवून ठेवली ना तर 2-3 महिने आरामात ही टिकते। तर ही अशी एकदम सोपी रेसिपीला आपण लगेच सुरुवात करू। लसूणची चटणी करण्यासाठी मी इथे 1 वाटी लसूण घेतलेला आहे, त्याच्या निम्मे शेंगदाणे घेतलेले आहे आणि खोबरं सुद्धा निम्मच आहे, अर्धी वाटी आहे दोघं। मिरची पावडर घेतलेली आहे 1 मोठा चम्मच भरून, थोडंसं जिरं घेतलेलं आहे 1 छोटा चम्मच, तीळ घेतलेली आहे 1 छोटा चम्मच आणि चवीनुसार मीठ आहे। घेतलेलं साहित्य भाजून घेण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे। या तेलामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे तेलामध्ये। शेंगदाण्याची हलकीशी अशी साल तडकायला लागलेली आहे, हे काढून घेऊ। आता त्या तेलामध्ये जिरं घालून घेते। जिरं फुललं लगेच तीळ घालून घ्यायची। थोडंसं भाजून घ्यायचं तीळ आणि जिरं। तीळ थोडीशी भाजली गेली, आता याच्यामध्येच खोबरं घालून घेणार आहे। हे सुद्धा आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर तीळ आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं, गॅस बंद करून दिलेला आहे। पुन्हा एकदा थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे जे आपण लसूण घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। लसूण परतताना एकदम छान असा सुगंध सुवास आलेला आहे आणि लसूण सुद्धा आपले तळून झालेले आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हे साहित्य आपलं गार झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला दळून घेऊ। चटणी दळत असताना आपल्याला एकसारखं मिक्सर हे फिरवायचं नाही, मिक्सर कमी जास्त करून आपल्याला ही चटणी दळून घ्यायची आहे। जाडसर अशी चटणी ही आपल्याला दळायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी अशी जाडसर चटणी केलेली आहे। अजून याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि मिरची पावडर घालायची आहे। मीठ घालून घेऊ चवीनुसार। मिरची पावडर घालत आहे। मीठ मिरची पावडर घालून परत एकदा फिरवून घेतली चटणी आणि खूप छान अशी झालेली आहे। तर आपण आता ही डिशमध्ये काढून घेऊ। सर्व वस्तू व्यवस्थित तळून घातल्यामुळे एकदम खमंग अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशी चटणी तयार करून बघा। तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।